इथे संपन्न होत आहे आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आजचा दिवस तिसऱ्या दिवसातील पहिली लढत न्यू यंगस्टर कोरावळे ब आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय रुपेशदादा 11 कान्होळ अशी असणार आहे. आणि स्वर्गीय रुपेशदादा 11 कान्होळ संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये स्वीकारलेला आहे. लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सज्ज केलं जाईल. त्याचबरोबर सलामीची जोडी न्यू यंगस्टर कोरावळे ब संघ आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करायची आहे. या आजच्या तिसऱ्या दिवशी आपण SP पॅनलचे पंच श्री सहस्रबुद्धे सर आणि त्याचबरोबर पवार सर यांना मैदानाच्या आतमध्ये अंपायरिंग करताना पाहूयात. गेली 2 दिवस फार चांगलं कार्य त्यांच्या वतीने अंपायरिंगचं झालेलं आहे. कोणताही निर्णय वादातीत न राहता ट्रान्सपरन्सी किती अधिक देता येईल याकडे त्यांचं लक्ष आतापर्यंत राहिलेलं आपण पाहिलेलं आहे. त्यांनाही आजच्या दिवसासाठी शुभेच्छा देऊया. आमचे स्कोरर सुनील शेळके तयार झालेले आहेत, त्यांनाही शुभेच्छा असतील. त्याचबरोबर 10 क्रिकचा पूर्ण चमू टीम तयार झालेली आहे. कुणालजी म्हात्रे आणि टीम त्यांचंही स्वागत करूया. रोहित आणि त्याचे सगळे मित्र यांचंही आपण स्वागत करतो. त्याचबरोबर DJ ईशान तुम्हालाही आजच्या दिवसासाठी आम्ही गोड शुभेच्छा देत आहोत. चांगलं संगीत, गोड संगीत तुमच्या माध्यमातून आज आम्हाला ऐकायला मिळो असा मानस. ऑल इज सेट, सगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत. तिसऱ्या दिवसाला मित्रांनो आपण सुरुवात करत आहोत. स्पर्धेचा दिवस तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना अगदी अल्पावधीतच तुमच्या समोर. त्याचबरोबर गेली अनेक वर्ष ज्यांचं सुमधूर मराठी धावतं वर्णन तुम्ही ऐकता असे रतनबॉ फेम विनोदजी पाटील सर, मॅन फ्रॉम भोपर डोंबिवली यांचं आगमन झालंय. सर तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक स्वागत. सामना अल्पावधीतच सुरू होत आहे. एका बाजूने संघ तुम्ही पाहू शकाल न्यू यंगस्टर कोरावळे ब आणि दुसऱ्या बाजूने स्वर्गीय रुपेश दादा 11 कान्होळ. आणि खरं तर या अगोदर एक संघ असा आहे की जो नेहमी स्वर्गीय सुदेश दादा 5151 या नावाने पॅक केला जातो आणि तो संघ खार्डीचा आहे विनोद सर तुमच्याच विभागातील. आणि म्हणून ते जरा बऱ्याचदा समोर येत असतं. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेश सकार्थ मती प्रकाश मिळे निवृत्ती दासो अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया. ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मितुळा आणि रसा शब्द जैसे कळलोल अमृताचे, माझ्या मराठीची बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरी रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात मिळाली आणि आजच्या दिवसाची दर्जेदार सुरुवात इथे फलंदाजांनी केलेली आहे, कारण पिंकेश धुमाळ यांनी ह्या पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलेला आहे. विचारून घ्यायचं 12व्याला व्यवस्थित कोण स्ट्राईकला आहे. 12 ना चांगला बॅटल आजच्या दिवसातील हे पहिलं तुम्हाला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ चांगले आहेत. दोन्ही संघ गेली अनेक वर्ष खेळत आहेत. त्याचबरोबर दोन्ही संघांकडे अनेक मॅच विनर्स आहेत. त्यामुळे हे बॅटल आजच्या दिवसाचं पहिलंच तुम्हाला चांगलं रंगलेलं पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. सुधीर आगिवले अत्यंत गुणवंत गोलंदाज आहे. चेंडू पडल्यानंतर फार खाली राहणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे. एसटी रक्षकाला पाठबळ पुरवता आलं नव्हतं यावेळेस आणि हीच संधी साधली दोन्हीही फलंदाजांनी यावेळेस एक धाव पूर्ण केलेली आहे. एकूण धावा आपण पाहिला तर आतापर्यंत पंचतारांकित 5 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. सूर्यदेवता आजही कालच्या इतकी प्रसन्न आहे आणि सकाळी सकाळी आपण बघतो उन्हाची तीव्रता खूप अधिक आहे. अलीकडचं हवामान फार बदलत चाललेलं आहे आणि हवामान कंट्रोल करणं हे माणसाच्या हातामध्ये निश्चितच नाही आहे. परंतु एक गोष्ट आपण करू शकतो की जी ग्लोबल वॉर्मिंग आता आपल्यासमोर वाढत चाललेली आहे तिला टॅकल करण्यासाठी वृक्ष लागवड आपल्याला करावी लागेल. इथे हा प्रयत्न एक क्षेत्ररक्षकाचा फसलाय आणि चेंडू सीमारेषेवर जाऊन आदळला. आणखी एक चौकार.
गुड फिल्डिंग ॲट ऑल. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान सचिनने इथे दाखवलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी निश्चितच वाचवलेल्या आहेत. या अगोदर एकदा चुकलेला सचिन आम्ही पाहिला, कारण त्यावेळेस क्षेत्ररक्षण कंपॅरेटिव्हली सोपं होतं आणि यावेळेस कठीण होतं, परंतु क्रिकेट या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवत असतं. न्यू यंगस्टर कोरावळे ब आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय रुपेश दादा 11 कान्नोळ असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिला. इथे फुलटॉस मध्ये कन्वर्ट केले, मनगटाची प्रचंड ताकद वापरली आणि चेंडूला भिरकावून दिलेला आहे डीप मिड विकेट रिजन, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. हवा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 16. पिंकेश धुमाळ आणि मिलिंद गोल्ले ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अलीकडे अनेक वर्षामध्ये आपण बघतो की कोरावळे ब संघ जेव्हापासून या संघाची निर्मिती झालेली आहे, चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलेले आहे. ओव्हरऑल धडकेबाज चषकामध्ये सुद्धा कोरावळे ब संघ चांगले खेळले. समीरजी कथोरे यांचे वडील सन्मान्य गुरुनाजी कथोरे साहेब यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हा आणि इथे बसून सुरू असणाऱ्या या सामन्याचं त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्या. आयोजकांचा आनंद द्विगुणित करा. पहिलं षटक संपलं जिकडे सुधीर आगिवलेने 3 चौकार निश्चितच कन्सीड केलेले पाहिलेले आहेत आणि तिन्ही फटके चांगले होते. खरं तर सुरुवातीचा जो चौकार आला होता तो कन्व्हिन्सिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला खेळता आला नव्हता, परंतु इतर जे 2 स्ट्रोक आहेत ते अत्यंत चांगले आपण पाहिले. क्रमांक 2 साठी गोलंदाज प्रकाश कुर्ले वापरले जातील. स्टॉप वॉच तुमच्यासाठी तयार आहे आणि निर्धारित 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी अशा पद्धतीचा नियम आपण बघत आहोत. इथे पूल करण्याचा प्रयत्न आहे, ताकद वापरायची होती, बॉडी रोल केली, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि इथे चेंडूपाईचा संपर्क आला नाही म्हणून ही विनासायास एक धाव मिळाली की जी वाईडची आहे. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. चांगली धडाकेबाद सुरुवात फलंदाजी करणारा संघ न्यू यंगस्टर कोरावळे ब या संघाला इथे निश्चितच मिळालेली आपण पाहू शकाल. फुल लेंथ. यावेळेस फलंदाजाकडे कोणतंही प्रत्युत्तर जरी नव्हतं तरी सुद्धा चेंडू ट्रीम लाईनच्या पलीकडे आहे, रिटर्न क्रीजच्या पलीकडे आहे आणि निश्चितच हे पंचांनी हेरलं आणि त्यामुळेच हा चेंडू सुद्धा इथे वाईट ठरवण्यात आलेला आहे. अगोदर डावी एसटी सोडून जाणारा चेंडू हाताळला होता, यावेळेस उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू हाताळलेला गोलंदाज आपण पाहिलेला आहे. समोरच्या दिशेने फोर्स केलेला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान इथे झालेलं आपण पाहिलं. एक धाव इकडेही मिळालेली आहे. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या तुम्ही 15 पेक्षा अधिक धावा मिळवत असता त्यावेळेस तुम्ही कम्फर्टेबल पोझिशन मध्ये स्वतःला घेऊन जात असता आणि मग दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा अधिक आक्रमण दाखवण्याची इच्छा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज दाखवत असतात आणि तोच प्रयत्न सातत्याने फलंदाजाच्या वतीने इथे झालेला आपण पाहिला. यावेळेस फुल लेनचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने सॉफ्ट हँडेडली ड्राईव्ह करतात, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत, चेंडू अडवतायत. गोलंदाज स्वतः तिकडे होते, त्याने चेंडू अडवून स्वतःकडे ठेवलेला आहे आणि यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर ते सज्ज झालेले आपण पाहू शकाल. 19 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पुढे सरसावले, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले, त्यानंतर बाउन्स इथे टॅकल केला आणि त्याचबरोबर समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सजला. पाहायचे धावा किती पूर्ण असतील. 2 धावा दरम्यान इकडे पूर्ण केले गेलेले आहेत. या 2 धाब्याने धावपलक पुढे सरसावलं. 21 धावा आहेत. या षटकामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी घडलेली आहे की गोलंदाजाने मोठा फटका खेळण्याची मुभा फलंदाजाला अजूनही दिली नाही. फलंदाजांचे प्रयत्न तर वारंवार सुरू आहेत, परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. प्रकाश कुर्ले डावखुरे आताचे गोलंदाज. चेंडू पडल्यानंतर एक नॅचरल अँगल क्रिएट होतो, चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजापासून बाहेर निघत असतो. कठोर चेंडू हाताळण्यामध्ये गोलंदाज प्रकाश कुर्ले हे निश्चितच निष्णांत आहेत. गेली अनेक वर्षे त्यांना सुद्धा कान्होल संघाकडून क्रिकेट खेळताना आपण पाहिलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये मला असं वाटतं जय हनुमान कान्होल नावाने एक दुसरा संघ सुद्धा खेळला, जिकडे अनेक नौके खेळाडू आम्ही पाहिले. ते वेगळं कॉम्बिनेशन होतं. यावेळेस इथे पूल केलेला आहे, खेचून मारलाय, मिसटायमिंग फटका होता. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक टपाक येत असताना चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन शिबारशीच्या पलीकडे गेला. चौकार.
स्पर्धा आणि शिस्त ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. वेळेच्या बाबतीत तुम्ही हलगर्जीपणा केला की क्षेत्ररक्षकांच्या स्वरूपात तुम्हाला पेनल्टी मिळते आणि तुमचे 12 प्रतिनिधी किंवा ड्रेस कोड या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नसतील तर 2 धावांची पेनल्टी तुम्हाला मिळते आणि म्हणूनच कोरावळे ब संघ तुमच्यासाठी 2 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने अनाऊन्स झालेली आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्रायव्हचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीचं कार्य करतात, वेगाने झेपावता आलं पाहिजे तुम्हाला चेंडूवर आणि त्यामुळेच काय होतं की फलंदाजांवर सुद्धा तो अतिरिक्त दबाव असतो. दुसऱ्या धाबेसाठी आपल्याला जायचं आहे की नाही हा निर्णय निमिष मात्र वेळेमध्ये मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना घेता येईलच असं नाही. 2 षटकं संपलेली आहेत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहे 26 अर्थात 26 13.00 ची धावगती आतापर्यंत राखली गेलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. थोडं डॅमेज कंट्रोल झालेलं आहे गोलंदाज क्रमांक 2चा प्रकाश कुर्लेच्या वतीने, कारण त्याने 10 धावा खर्च केलेल्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले आता यानंतर संपलेला आपण पाहू शकाल. म्हणजे अधिक 5 क्षेत्ररक्षके 30 सर्कलच्या बाहेर प्लेस केलेली तुम्हाला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची रचना लवकरात लवकर सज्ज करा. सुधीर 10 मिनिटं तुम्ही वापरलेली आहेत. वेळेच्या बाबतीत तुम्ही हलगर्जीपणा दाखवला तर तुमच्या समोर अडचणी निर्माण होऊ शकतात. क्रमांक 3चं षटक यानंतर फेकलं गेलेलं आपण पाहू शकाल. पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे इकडे ही जबाबदारी दिली जाते. सुरुवातीची 3 षटकं ही कॉमेंट्री बॉक्स एंड अर्थात समालोचन कक्षाच्या वतीने फेकली जातील आणि त्यानंतरची 2 षटकं आफ्टर ड्रिंक्स इंटरव्हल तुम्हाला फॉरेस्ट एंड कडून फेकायची आहेत. अशा पद्धतीने नियम आहेत. त्याचबरोबर जर रिव्ह्यूच्या संदर्भात आपण विचार केला तर तुम्हाला एक रिव्ह्यू आहे की जो तुम्ही लेग बिफोर आणि त्याचबरोबर एज या 2 गोष्टींव्यतिरिक्त वापरू शकता. लक्षात घ्यायचंय दोन्हीही संघ लेग बिफोर आणि एज या 2 गोष्टींव्यतिरिक्त तुम्ही रिव्ह्यू वापरू शकता आणि तो तुमच्याकडे एक असेल. योग्य जर त्याचा तुम्ही वापर केला तर तो तसाच शिल्लक राहील, रिटेन होईल आणि पुन्हा तुम्हाला त्याला वापरता येईल. क्रमांक 3 साठी सनी कुर्ले. आतापर्यंत 3 वेगवेगळे गोलंदाज आपण पाहिलेत. फुल लेंथ इथे यावेळेस त्रिफळाचीच झालेली आहेत. फलंदाज चेंडूच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीयेत आणि रॉंग जजमेंट फलंदाजाचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. फलंदाज बाद. मुले होते आणि त्यातीलच एक युवक अर्थात रुपेश कंटे यांच्या नावाने त्यानंतर हा संघ खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. आणि त्यावेळेस मला असं वाटतं मुरबाडचे पोलीस निरीक्षक पांढरे साहेब यांच्या वतीने एक व्हिडिओ क्लिप सुद्धा सगळ्यांच्या जनहितार्थ जारी झाली होती, ज्यामध्ये त्यांनी आव्हान केलं होतं की रात्री अपरात्री आपण बाईकवर फिरू नये आणि जर फिरला तर तुमच्याकडे हेल्मेटचं प्रोटेक्शन असणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आपण निश्चितच बघतो. मला असं वाटतं बॅट अँड पॅड मधून चेंडू मागे ट्रॅव्हल झाला. ज्या पद्धतीने पंच स्थिर आहेत, समालोचन कक्ष थोडा क्रॉस असल्या कारणाने चेंडूची हरकत आम्हाला टिपता येत नाही. कधी कधी अंदाजाने सुद्धा बोलावं लागतं. काही हतबलता, काही अपरिहार्यता, काही अगतिकता या समालोचकाच्या समोर सुद्धा असतात. एकूण धावा 26 अर्थात 26. गोलंदाज सनी कुर्ले. यावेळेस पूल करायचा होता. क्षेत्ररक्षक उपस्थित. शॉट फायन लेगला टिपला एक जेल आणि फलंदाज योगेश धुमाळ इथे बाद. योगेश एक अत्यंत भेदक त्याचबरोबर विस्फोटक फलंदाज होते. त्यांना इथे खरं तर खेळाडू कक्षामध्ये परतावा लागलेला आहे. रवी सनी कुर्ले च्या वतीने हे क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असलेलं आपण पाहू शकाल. आंबेगावकर चषक दिवस क्रमांक 3. आजच्या दिवसामध्ये आपल्याला यानंतर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव की जो यजमान संघ आहे तो HKW सिद्धगड या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर आदर्श 11 धानिवली संघ जय हनुमान वाघाचीवाडी हे बिग बॅटल. त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव HKW सिद्धगड हे सुद्धा बिग बॅटल. आणि त्यानंतर शिवप्रेमी नारायणगाव आणि त्यांच्या विरोधात पवार 11 मालेड ही सुद्धा मोठी मॅच इथे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला अनुभवता येईल. कंपॅरेटिव्हली कालचा दिवस संघ नौखे जरी असतील तरी त्यांनी जे क्रिकेट खेळलं ते प्रभावित करणारं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रेक्षक क्रीडानगरी का गाठतात की त्यांना चुरशीचे सामने हवे असतात आणि कालच्या दिवसातील बहुतांश सामने हे शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेले आपण सुनील पाहिलेले आहेत.
त्यामुळे संघ नौके असतील तरी त्यांनी क्रिकेट क्वालिटेटिव्ह खेळले असं आपण म्हणूया. यावेळेस कट केलेल्या रक्षात्मक रीतीने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत कवचमध्ये आणि चेंडू अडवतील. यानंतर फेकला जाईल. एक धाव धावपलकर जोडण्याची मुभा होती ती पूर्ण केली गेली. 27 धावा आतापर्यंत धावपलकर जोडलेले आपल्याला पाहायला मिळतील. सनी कुर्ले क्रमांक 3च्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 3 आहे. दर्जेदार आणि दिमागदार अशा पद्धतीची ही स्पर्धा. दिनेशजी गरज, त्याचबरोबर रुपेशजी गवाळे, त्याचबरोबर प्रवीणजी विदे, ब्राईट ब्रदर्स आंबेगाव, अरुणजी भोईर आणि ग्रामस्थ मंडळ आंबेगाव यांच्या वतीने ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये मित्रांनो आपण बघत आहोत. इथे हॅमर केलेला आहे आणि क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. पाहता पाहता चेंडू सीमा पार जातोय. आता हा ओव्हर दी लाईन आहे की बिलो दी लाईन आहे हे काम पंच त्यानंतर शहानिशा करून आपल्यापर्यंत निश्चितच काय निर्णय आहे ते पोहोचवतील. आणि हा 1 बाउन्स ओव्हर दी रोप 4 रन्स चौकार. 31 धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये सनी कुर्ले यांनी 2 फलंदाज बाद केलेले आहेत. त्याचबरोबर एक चौकार आतापर्यंत त्यांनी स्वीकारलेला आहे. फटका चांगला होता, चेंडू तितका चांगला नव्हता. चेंडू तुम्ही जर खराब हाताळला तर त्यावर मोठे फटके येणारच आहेत. हे क्रिकेटचं बेसिक आहे. फुलटॉस चेंडू प्रोड्यूस केला होता. त्याच्या विरोधात पिंकेशनी फार चांगला फटका दरम्यान मैदानाच्या आतमध्ये दाखवला होता. पिंकेश आणि धनाजी धुमाळ हे सुद्धा अत्यंत उपयुक्त खेळाडू आहेत कोरावळे संघासाठी, कारण गोलंदाजी त्यांची अत्यंत धारदार आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी कशी करतील हे पाहणं सुद्धा उत्सुक्याचं आहे. पिंकेशने यावेळेस पूर्व नियोजित फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अवे फ्रॉम दी बॉडी खेळायचं होतं. थोडं इम्प्रोवाइज पद्धतीने इथे स्लॉक स्वीपचा फटका दाखवायचा होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्याने केला होता आणि 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते 31 वर जाऊन पोहोचलेलं आहे. ड्रिंक्स इंटरव्हल मैदानाच्या आतमध्ये आणि आमचे डीजे ऑपरेटर ईशान हे सुद्धा तयार असतील. घेऊया एक सांगीतिक विश्रांती. दिवस क्रमांक 3 आहे. तिसऱ्या दिवसाची प्रसन्न आणि हसरी सकाळ. ही हसरी सकाळ अत्यंत प्रसन्न करण्यासाठी काही मान्यवर या व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. या स्पर्धेतील आयोजकांवर त्यांचं प्रेम, त्यांचे ऋणानुबंध आणि क्रिकेटची त्यांची निस्सीम आवड ही सगळं स्पष्ट करण्याकरता ज्यांचं आगमन झालं, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण त्यांना सन्मानित करत आहोत. गेली 2 दिवस आपण पाहिलेल्या आयोजकांच्या वतीने येणाऱ्या अतिथींना सन्मानपूर्वक त्याने इथे निश्चितच बसवलेला आहे. सन्मान्य गुरुनाथजी कतोरे साहेब की जे समीर कतोरे यांचे वडील आहेत, त्यांना यानंतर सन्मानित करण्याची विनंती असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी घरत की जे ब्राईट ब्रदर्स फर्मचे ओनर आहेत. विनंती असेल दिनेश दादा आपण आपल्या शुभ हस्ते गुरुनाथजी कतोरे साहेबांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित करायचं आहे. स्वागत सन्मान हे कोणत्याही पद्धतीचं बंधन नसतं मित्रांनो. आपल्या उदात्त हिंदू संस्कृतीचं ते इंधन मानलं जातं आणि म्हणून आलेल्या प्रत्येकाला इथे देवा समान मानून आपण त्याला खरं तर सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 पहिल्या दिवसापासून अगदी पहिल्या चेंडूपासून ज्यांची सातत्याने उपस्थिती या मंचाला मिळालेली आहे, त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य तण मन धानानं राहिलेलं आहे असे रामजी पष्टे यांनाही आम्ही सन्मानित करत आहोत. विनंती असेल दिनेशजी गरज साहेब आपण आपल्या शुभ हस्ते रामजी पष्टे यांनाही सन्मानित करायचं आहे. कालच्या दिवसामध्ये खेळताना त्यांना आपण पाहिलं होतं गवाई संघाच्या वतीने पहिला सामना त्यांनी जिंकला होता. दुसरी फेरी पार करता आली नव्हती. आव्हान थोडं कडवं होतं समोर. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जय पराजय निश्चितच सुरू असतात. पुन्हा एकदा मान्यवरांचे आभार व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जावं लागेल. सुधीरजी आगिवले यांच्या वतीने खरं तर या स्पर्धेला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचंही आम्ही कौतुक करू आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा सुधीर आगिवले क्रमांक 4चं षटक घेऊन आलेले आहेत सेकंड स्पेलमध्ये.
यावेळेस हुक केलेला आहे, हा फटका चांगला आहे, तुर्तास फलंदाजाला धावांची भूक चौकाराने भागवता येईल हा चौकार. On the board with the 35 on the board with the help of these 4 runs. Sudhir is in second spell. He has conceded 1-4. Sudhir is very good, genuine all-rounder from Swargiya late Rupesh Dada 11 Kanol. He is in second spell. He has done remarkable job in previous tournaments, and there are many ways he can get trouble to the batsman. This time put Abhinavi sleep nicely, pulls it, mistiming. Keeper comes underneath and takes a good catch. त्याला पूल करायचं होतं, चांगलं टायमिंग तिकडे साधता आलं नव्हतं फलंदाज धनाजी याला, परंतु धनाजी याला मैदानाच्या आतमध्ये थोडा वेळ व्यतीत करण्यासाठी पाठवलं होतं. त्याची कामगिरी त्यांनी व्यवस्थितरित्या केलेली आहे, कारण हर्ष धुमाळ सारखा अत्यंत विध्वंसक मैदानाच्या आतमध्ये फलंदाज इथे निश्चितच दाखल झालेले क्रमांक 5 वर. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 35. क्षेत्ररक्षणाची रचना हर्ष धुमाळसाठी जर आपण पाहिली तर ती 3-2 अशी आहे. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. यावेळेस वाट पाहिलेली आहे, निहाळलं, पारखलं, त्यानंतर सोडून दिलेला. काही न करता जर धाव मिळत असेल तर अधिक काय करण्याची गरज ती काय. मैदानाच्या आतमध्ये अवांतर एक धाव मिळाली वाईटच्या रूपाने. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 36. सकाळचं सत्र रखरखत ऊन इथनच आपण अनुभवत आहात. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना काय फिलिंग असेल सुनील. यावेळेस हा फटका इथे फसलेला आहे. पायचे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे घरपोच सेवा मिळाली आणि ती स्वीकारली या क्षेत्ररक्षकाने. टिपला एक दर्जेदार जेल आणि मोठा फलंदाज अर्थात हर्ष धुमाळ बाद. थँक्यू सो मच. स्वतःच्या विकेटची प्राइस आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपली जबाबदारी काय आहे हे माहित असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि फलंदाज म्हणून तुम्ही कितीही मोठे असू द्या, तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ मैदानाच्या आतमध्ये देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. गेल्या गेल्या लगेचच आक्रमकतेला गवसणी घालण्याचा निर्णय बऱ्याचदा फलंदाज घेत असतात आणि काही वेळा तो यशस्वीही होत असेल, परंतु बऱ्याचदा तो अंगलट आलेला आपण पाहिलेला आहे. आणि त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज हर्ष धुमाळ बाद झालेले आहेत. अति आक्रमकता बऱ्याचदा बहुलेली फलंदाजांना आम्ही पाहिलेली आहे. सुधीर आगिवले पुन्हा एकदा येतील. या बेस डाबेस्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू फुल लेंथ होता. लेंथ अत्यंत चांगली होती, परंतु दिशा थोडी फरकटली आहे. क्रिकेटमध्ये दिशेवर नियंत्रण नसेल तर तुमची दशा व्हायला वेळ लागत नाही. आणि यावेळेस एक धाव निश्चितच या धावपलकर जोडली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 37 अर्थात 37. या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. इथे फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलेला आहे, टर्न केलेला आहे, फिरवलंय स्क्वेअर लेग पंथांच्या बाजूने डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक गहाळ कामगिरी करतोय. बॅकअप अवेलेबल होतं, फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न केला, तरीही चेंडूने त्याचं साध्य साधलं. सीमारेषा भेदली, चौकार. HKW सिद्धगड मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला यानंतर पाहायला मिळतील. आणि सिद्धगड संघाचे खंदे समर्थक आमचे मित्र तानाजी हेमाडे आपलं आगमन झालं. आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. खरं तर काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांना जी अनेकांना हवीशी वाटतात. त्यामुळे तानाजी हेमाडे हे सगळ्यांचेच मित्र आहेत, त्याला त्यामध्ये तीळमात्र शंका नाही. तुम्ही कोणीही इकडे चाचपडून बघा, तानाजी हेमाडेंचा नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये निश्चितच असणार. भास्कर धुमाळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी क्रमांक 6 वर गेलेले आहे. 4 षटकांचा खेळ संपला. वेळ किती वापरला गेलेला आहे याकडे आपण निश्चितच लक्ष देणार आहोत.
आतापर्यंत आपण पाहू शकाल आमचे साथी स्कोरर यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी बरोबर प्रॉपर 20 मिनिटं वापरलेली आहेत. त्यामुळे शेवटचं षटक कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे 5 मिनिटे आहेत. बघा कधी कधी कसं होतं की सुरुवातीची 4 षटकं तुम्ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करता, परंतु 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करण्यासाठी 5 पेक्षा अधिक मिनिटं 7 मिनिटं 8 मिनिटं वापरत असता. अशा वेळेस जर 25 मिनिटांच्या जर तुम्ही पुढे गेले तरीही एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावं लागेल. अशा पद्धतीचा नियम या आयोजकांच्या वतीने पहिल्या दिवसापासून इथे अंमलात आणला आहे आणि म्हणून विनंती असेल ती सूचना सुद्धा आहे. खरं तर विनंती वजा सूचना जिला आपण म्हणतो तशा पद्धतीची सूचना आहे की तुम्हाला वेळेच्या बाबतीत काटेकोर राहणं अत्यंत गरजेचं आहे. बघा 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपली. शेवटचं षटक 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक. 25 मिनिटांपेक्षा घड्याळ पुढे गेलं की लगेच तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. गोलंदाज क्रमांक 5 साठी सचिन कुर्ले येत आहेत. 2 षटकं सुधीरने हाताळली. सचिन शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू फलंदाजाच्या समोर इमिजिएटली राईज झाला आणि म्हणूनच फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर नव्हतं. खरं तर मैदानाच्या आतमध्ये पिंकेश आपण पाहिले सलामीसाठी आलेले आहेत आणि आतापर्यंत त्यांनी 2 चौकार सुद्धा लगावलेले आहेत. परंतु ज्या पद्धतीचा पिंकेश या अगोदर प्रत्येकाने पाहिलेला आहे त्यापासून हा पिंकेश थोडा वेगळा आहे. थोडा ऑफ कलर्ड मैदानाच्या आतमध्ये पिंकेश आपल्याला पाहायला मिळतो. सचिन कुर्ले पुन्हा एकदा तयार असतील. एकूण धावा धावपलकर आपण पाहिला तर ते आहेत 41 आणि या सत्रातील शेवटचे 5 चेंडूंचा खेळ येणं यानंतर शेष. इथेही आखूड टप्प्याचा चेंडू आहे. प्रोटेक्शन अवेलेबल आहे तिकडे आणि जे ट्रॅप विणलं होतं जाळं विणलं होतं त्यामध्ये इथे अडकवलंय फलंदाज पिंकेशला. पिंकेश बाद. ओळखत असतील दाजी म्हणून त्यांना अधिक लोक ओळखतात आणि त्यांच्या टी शर्टवर दाजी निश्चितच आपण बघत आहोत. यानंतर 4 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. धावपलक आपण पाहिलं तर 41 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये धावा कमी बनतात असं आपण नेहमी म्हणत असतो, परंतु इथे आपण पाहिलं की सूर्यदेवता पूर्णपणे प्रसन्न आहे. त्यामुळे सकाळी सकाळी जर इतकं ऊन पडलं असेल तर मात्र ते त्या म्हणण्यात तितकासा अर्थ उरतो असं मला वाटत नाही सुनील. त्यामुळे सकाळीही इकडे धावा येणं अपेक्षित आहे. 50शी जर गाठता आली इथे कोरावळेकरांना तर त्यांच्याकडे ती धारदार गोलंदाजी आहे. इथेही चांगला चेंडू आहे. शॉर्ट ऑफ गुडलेथवर ठेवतायत. खांद्याचा प्रचंड वापर आणि यावेळेस पाहायचंय फलंदाज तुषार धुमाळ धावबादची शिकार. बाद झालेले. स्ट्रायकिंग एंडला भास्कर धुमाळ यांना आणण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये त्याने आटापिटा केला. सॅक्रिफाईस केलं स्वतःचा विकेट. 3 चेंडूचा खेळ शेष. भास्करच्या वतीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. मागच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतायत. मागच्या बाजूने येणारा चेंडू हा फिरकी घेऊन येत असतो बऱ्याचदा. त्याचं वळण कोणत्या बाजूने हे जर हेरण्यामध्ये क्षेत्ररक्षक असमर्थ ठरले तर त्यांचे 12 वाजले असे समजा. परंतु इथे चांगली कामगिरी दरम्यान क्षेत्ररक्षकांची झालेली आहे. एकदा विकेट मिळाली. एकूण धावा 42. आतापर्यंतचं हे षटक सचिनचं अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. गोलंदाजी करणारा संघ अर्थात कानोळ या संघासाठी 2 चेंडू यानंतर शेष आहेत. पुन्हा एकदा फुलर लेंथ इथे चकित केलेला आहे. उजवेष्टी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. गोलंदाजी करणारा संघ तुमच्याकडे रिव्ह्यू आहे यासाठी तो तुम्ही वापरूही शकता. या अगोदर ती सूचना तुम्हाला आम्ही दिलेली आहे.
पंचांची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत फार चांगली झालेली आहे. निर्विवादपणे चांगली कामगिरी सातत्याने त्यांनी या तिसऱ्या दिवसापर्यंत केलेली आहे. आणि दोन्ही संघांसाठी खरं तर या अगोदर सूचना ती आली होती की तुमच्याकडे एक एक रिव्ह्यू आहे. आता तो कशासाठी वापरायचा याचे काही क्रायटेरियाज आहेत, काही नियम आहे. तुम्ही LBW विकेटसाठी वापरू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही चेंडूची कडा लागली, यष्टिरक्षक अथवा स्लिप कॉर्डरमध्ये झेल टिपला गेला, त्यासाठी तुम्ही तो वापरू शकत नाही. इतर कोणत्याही कारणासाठी तुम्हाला तो वापरता येईल. गोलंदाज इथे तयार असतील. यावेळेस टॅप शॉट आहे, आडव्या बॅटने खेळायचा होता, पाहायचं इथे फलंदाज बाद असतील का. काय क्विक रिप्लाय आहे गोलंदाज सचिन कुर्लेचा. त्याची कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे. अगदी भोवऱ्याप्रमाणे फिरकी घेत गिरकी घेत त्याने त्याचं साध्य साधलं. आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करत असताना समोर जात असतो त्यावेळेस त्याला अलीकडे आपण फोर व्हीलरमध्ये ABS टेक्नॉलॉजी बघतो, अँटी ब्रेक सिस्टम, त्या पद्धतीने काहीतरी करून मागे फिरणं तितकं सोपं नसतं. परंतु ह्या सगळ्या आव्हानांना पेलत असताना इथे खरं तर सचिनने चांगली कामगिरी केली. फलंदाजाला बाद केलं. शेवटचा चेंडू यानंतर या सत्रातील फेकला गेलेला आपण पाहू शकाल. धावफलक 43 पर्यंत जाऊन पोहोचलेलं निश्चितच आता आपल्या समोर आहे. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. इथे एखादा षटकार जर आला, एखादा चौकार जर आला तर हे धावफलक फायटिंग टोटल आहे असं आपण म्हणूया. 50च्या वर धावा जर आल्या तर त्या सन्मानजनक असू शकतात. परंतु कोरावळे संघाची गोलंदाजी अत्यंत तिखट आहे, त्यामुळे हा सामना सुद्धा मजेशीर असणार आहे. इथेही आडव्या बॅटने खेळायचा होता. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न इथे केला नाही. चतुर चाणाक्ष दक्ष असे सचिन मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. इथे एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न अपूर्ण. याचबरोबर एकूण धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत, त्या म्हणजे 44 आणि 45 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये न्यू यंगस्टर कोरावळे B या संघाला. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि HKW सिद्धगड दोन्ही संघाचे संघनायक आमच्याबरोबर नाणेफेकी कक्षामध्ये लगेचच जोडले जातील. आणि जो संघनायक उपस्थित नसेल त्याला 2 चेंडूची पेनल्टी असते. अशा पद्धतीचा एक कठोर नियम पहिल्या दिवसापासून आम्ही पाहिलेला आहे. सन्माननीय प्रवीणजी विदे यांचे वडील सुरेश भाऊ विदे साहेब, तुम्ही इथे क्रीडानगरीमध्ये आलेला आहात. विनंती असेल तुम्ही तिथेच थांबा. तुमच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करू. यानंतर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. 17 धावांची इनिंग साकारली होती. आपण पाहिली मिलिंद गोळेने, त्याचबरोबर पिंकेशचे 2-3 चौकार आले. स्टार्ट मिळाला होता भास्करला. हर्षने मैदानाच्या आतमध्ये अति आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या गोष्टींची सरमिसळ करत असताना 44 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 45चं लक्ष ठेवलंय. दुसऱ्या सत्रामध्ये निश्चितच आपण पाहिलं की न्यू यंगस्टर कोरावळे B संघासमोर जायचंय आपण. यानंतर नाणेफेक कक्षामध्ये तिकडे नाणेफेक केली जाईल, ती म्हणजेच ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि HKW सिद्धगड. आता हा HKW का आहे हे जाणून घेणं आमच्यासाठी सुद्धा औत्सुक्याचं आहे. तिथे गेल्यानंतर कर्णधाराला आम्ही निश्चितच विचारू. जाऊया आपण नाणेफेकी कक्षामध्ये. आंबेगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक विदे साहेब यांच्या वतीने ही नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. स्पर्धेचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूने यजमान संघ अर्थात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि दुसऱ्या बाजूने संघ आपण अनुभवणार आहोत HKW सिद्धगड. नाणेफेक होईल. निर्धारित 5 षटकांचा हा सामना. कॉल कोणाचा असेल? यजमानांना आपण निश्चितच संधी न देता पाहुण्यांना संधी देऊया. हा, कॉइन स्पिन करा काका. हा, येस, अगदी बरोबर. हेड इज द कॉल अँड वेअर इज द कॉइन? टेल इट इज. काकांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. आणि त्याचबरोबर सचिनजी शिंगोळे यांच्या वतीने दिली जाणारी ही नॅचरल सोर्स ऑफ ग्लुकोज केळी इकडे वितरित केली जात आहेत. ह्यांना द्या. येस काका, तुम्ही मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाचे संघनायक रोशन यांनी.
रोशन, आपण नाणेफेक जिंकलेली आहे. समोरचा संघ जर आपण पाहिला, सिद्धगड संघ अत्यंत मातब्बर अशा पद्धतीचा संघ आहे, दिग्गज अशा पद्धतीचा संघ आहे आणि हे सकाळचं सत्र आहे, तुम्ही स्वतः आयोजक आहात. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निश्चितच तुम्ही घेतलेला आहे. तुम्ही इथले यजमान आहात म्हणून तुमच्यासाठीच हा प्रश्न आहे. आंबेगावकर चषक यावेळेस आम्ही जो अनुभवतो त्याचा डामडोल वेगळा आहे, त्याच्या आयोजनाचा स्तर वेगळा आहे आणि हे आयोजन करत असताना किती दिवसापासून सुरुवात झाली होती आयोजनासाठी आणि काय मेहनत आतापर्यंत घेतली आहे? असे काही दिवस नाही, आम्ही लास्ट वर्षापासूनच नियोजनाच्या बाबतीत आमची चर्चा चालूच असते. आमचे संघ मालक दिनेश भाऊ घरत, तसेच माझे मित्र प्रवीण असेल, चेतन असेल, सनी असेल, आमची चर्चा चालूच असते की आयोजनाबद्दल काय नवीन करता येईल आणि ते आम्ही करत असतो. या आयोजनाला आतापर्यंत मी पाहिलंय MGCच्या अनेक पदाधिकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळालं आहे, ज्यामध्ये मयूरजी शेळके, त्याचबरोबर शरदजी पवार असतील, त्याचबरोबर सुरेशजी गुडे असतील, निलेश धस असतील, इतर सगळे पदाधिकारी आहेत ज्यांनी भरभरून या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. ज्याला जे करता येईल त्याने ते इथे केलेलं आहे. या सगळ्यांविषयी काय म्हणाल? त्यांना एवढंच सांगू शकतो की आंबेगाव ग्रामस्थ मंडळ आणि ब्राईट ब्रदर्स संघांना त्यांचा माझा नमस्कार आहे. त्यांनी आमच्या टीमबद्दल दाखवलेलं प्रेम आणि आमच्या ओनर दिनेश भाऊ घरत यांच्याशी जवळीक केलेली मैत्री, याचाच आम्हाला तो फायदा आहे असं मी सांगू शकतो. अगदी चांगलं मनोगत इथं व्यक्त केलं गेलं. या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली गेलेली आहे, त्यांचे आभार मानलेले आहेत. आपण जात आहोत सिद्धगड संघाच्या संघनायकाकडे. तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न माझा असा आहे की हे जे HKW आहे इनिशियल तुमच्या नावासमोर, त्याचा फुल फॉर्म काय आहे? त्याचा फुल फॉर्म म्हणजे आमच्या गावात हेमाडे, वडेकर आणि कोकाटे नावाचे आडनावाचे सगळे व्यक्ती आहेत. सर्वांच्या आडनावावरून तो एक एक शब्द घेतला आणि टीमचं नाव ठेवलं. क्या बात आहे, जोरदार टाळ्या मित्रांनो या गोष्टीसाठी की गावामध्ये हेमाडे, वडेकर आणि कोकाटे असे 3 आडनावांची लोक राहतात आणि म्हणून HKW. मी ज्यावेळेस सुरुवातीला वाचलं होतं त्यावेळेस मलाही थोडं कुतूहल निर्माण झालं होतं की हे HKW म्हणजे नेमकं काय आहे. यानंतर तुम्हाला फलंदाजी करायचे. फलंदाजी तुमच्या संघाची नेहमीच आम्ही पाहिले भरभक्कम राहिलेली आहे. आणि किती धावांचं टार्गेट समोरच्या संघापर्यंत देण्याचा प्रयत्न असेल? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. हे जे आयोजन तुम्ही बघता आंबेगाव आणि त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स यांच्या वतीने, या आयोजनासंदर्भात तुम्ही काय म्हणाल? भरपूर छान आयोजन आहे आणि 5 ओव्हरची मॅच ठेवले, त्याबद्दल मी कमिटीचं आभार व्यक्त करतो. दोन्ही संघ कर्णधारांना मित्रांनो आपण विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. दोघांचीही मनोगत, दोघांच्याही प्रतिक्रिया फार चांगल्या राहिलेल्या आहेत. रोशन अजूनही काही बोलू इच्छितात, जाऊया त्यांच्याकडे. असं काय नाही, सिद्धगड संघ सुद्धा आम्हाला जवळचाच आहे आणि एक आमची चांगली मैत्रीपूर्ण लढत होईल, त्याच्यासाठी त्यांना पण शुभेच्छा. त्यांनी चांगला खेळ करावा. धन्यवाद. मित्रांनो, नाणेफेक संपन्न झाली की जी जिंकलेली आहे ब्राईट ब्रदर्स संघाचे संघनायक रोशन यांनी आणि निर्धारित 5 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करतील गोलंदाजी. जाऊया चालू असणाऱ्या सामन्याच्या दिशेने. या ऐकूया भोपरचा एक बुलंद आवाज, रतनबुवा फेम कॉमेंटेटर विनोद पाटील सर यांचा गोड आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सुनील सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमेव देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. 14 विद्याने 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपती बाप्पाला वंदन करतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. आणि जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या क्रीडारसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण बघतायत आंबेगावकर चषक. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि पहिला सामना 2 संघादरम्यान बघतायत. न्यू यंगस्टार कोरावळे बी वर्सेस स्वर्गीय रुपेश दादा 11 कानोळमध्ये. टार्गेट आहे 45 कानोळ समोर आणि त्यात पेनल्टी कोरावळीला लागलेली आहे, ती आधीच आपण ॲड केली आहे. सुनील आमच्यासोबत स्कोरच्या भूमिकेत आहेत आणि या दरम्यान आपण बघितलं की 4 चेंडू संपन्न झाले आहेत आणि 11 धाव आल्यात. आणि मैदानावरती सनी कुले खूप चांगली बॅटिंग करतोय. ड्रीम स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी. आणि बॉलिंग मार्कवर बघतो आपण योगेश धुमाळ. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहिला, संत गतीने आला होता चेंडू मागे. यशांच्या बायच्या रूपाने ही धाव येते. पंचांच्या भूमिकेत रमाकांत पवार सर, मॅन फ्रॉम कल्याण, एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. सह्याद्री क्रिकेट संघ म्हणा किंवा प्रेसी म्हणा,
अशा अनेक नामांकित संघातून ते खेळलेले आहेत आणि एक उत्कृष्ट यष्टीरक्षक व त्याचबरोबर मिडल ऑर्डरमध्ये एक चांगले मॅच फिनिशर म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. दुसऱ्या बाजूला प्रसाद सहस्रबुद्धे डोंबिवलीला बिलॉंग करतात. जय भोलेनाथ क्रिकेट संघासाठी अत्यंत जबरदस्त कारकीर्द या दोघांची राहिलेली आहे. बॉलिंग मार्कवर योगेश पुन्हा एकदा वरती विकेट. हा फुल टॉस चेंडू होता, यावेळेस मात्र रिव्हर्स खेळायचा होता. यष्ट्यांच्या मागे खूप चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघितलं तर भावेश होते. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफल कधी बघता आपण एकूण पहिल्या षटकाच्या अंती झालेले 14 धावा. पॅनल्टीच्या ॲड करून या 14 धावा झाल्या. तर आपण बघितलं तर 2 धावा ऑलरेडी आपण ॲड केल्या होत्या, कारण जो नियम होता 12th मॅन, खरं तर 12th मॅन नाही आहेत ते पण मला वाटतं लहान आहेत आणि कुठल्या प्रकारे ड्रेस कोड त्यांचा दिसत नाही. हे नियम सगळीकडेच आता लागू केले जातात. खेळाडू कितीही महान असू दे, संघ कितीही मोठा असू दे, नियमांपेक्षा कधीच कोणी मोठा नसतो. नियमांचं उल्लंघन जर झालं तर तुम्हाला दंडित केलं जाईल. इथे एक नियम आताच सुनील सरांनी सांगितलं की जर टॉस बॉक्समध्ये कॅप्टन लवकर नाही आले तर 2 चेंडूंची पॅनल्टी. एक वेळ 2 धावांची पॅनल्टी सुनील सर परवडते, पण चेंडूंची पॅनल्टी फार महागात पडते, कारण या 2 चेंडूवरती काही घडू शकतं. त्यामुळे पॅनल्टी लावून घेऊ नका. आणि आंबेगावकर चषक नक्कीच दिनेश दादा किंवा इतर सगळी मंडळी इथलं क्रिकेट कसं डेव्हलप होईल, ग्रामीण क्रिकेट कसं पुढे जाईल आणि त्यासाठी शिस्तबद्ध क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. वेळेचं भान प्रत्येकाने नक्कीच ठेवायला हवं. धावसंख्या धावफल कधी बघता आपण एकूण 14 झालेले आहेत. 22 धुमाळ तयार होते बॉलिंग मार्कवर, करायच्यात 45, अजून 31 धावांची गरज आहे. आणि टाईम या ठिकाणी आपण सांगितलं मॅच केलेलं आहे. आणि बघा 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटामध्ये कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आतमध्ये येईल आणि त्यामुळे त्याचा भुर्दंड तुम्हाला भोगावा लागेल. बघूया कशा पद्धतीने इथून ही मॅच रंगते. कोराळे बी या नावामध्ये खरं तर न्यू यंगस्टार म्हणजे सगळे यंगस्टर तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळत आहेत. आणि बी नाव जेव्हा जेव्हा येतं टीमसमोर तेव्हा मला कामगिरी या संघाची नेहमी A1 होताना आम्ही बघितलेले आहे. तुम्ही गोटेकर बी बघा, वडवली बी बघा, गोरसे बी बघा, असे कित्येक संघ आहेत जे बी लावून खेळतात पण त्यांची कामगिरी नेहमीच A1 दर्जाची राहिली. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र रोखू शकले नाही. इथून 30 धावांची अजूनही गरज असेल. फारसं मोठं टार्गेट नाही आहे, पण शेवटी हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची कधीच गॅरंटी देत नसते. इथून जर चांगली गोलंदाजी केली, फलंदाजांनी जे गमावले कोरावळेच्या त्यांच्या गोलंदाजांनी कमावून दिलं तर इथून हा सामना ते नक्कीच आपल्या बाजूने झुकू शकतात. पुन्हा एकदा हा चेंडू आडव्या बॅटने खेळताय, त्या स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, तिथे प्रोटेक्शन दिले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो येतोय. केवळ एकच धाव लढावं लागेल, मेहनत करावी लागेल, कारण विजय कधी मागून मिळत नसतो. त्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो आणि इथून संघर्ष करावा लागेल. शेवटी ही लढाई आता अस्तित्वाची बनलेली आहे, कारण एक सामना तुम्ही गमावला तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर व्हाल. कुठल्या प्रकारची ही काही लीग नाही आहे. इथून तुम्हाला पुढे जाण्यासाठी विजय प्राप्त करावा लागेल. हा चेंडू सुंदर होता, टॉस केला होता, शॉट ऑफ गुड लेंथ पडल्यानंतर आत आला आणि बॅकफूटवरती जाऊन आपण बघितलं डिफेन्स करत असताना हा ब्लॉक शॉट. सिंगल येते. ओपनिंग पेअर मैदानात खेळते राजेश देसले. खरं तर या संघाचा हा बॅकबोन आहे आणि याच मैदानावरती त्याच्या नावावरती अर्धशतकही चेतन स्मृती चषकामध्ये झळकावलं होतं त्याने आणि त्यामुळे त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आपण बघतायत. खूप चांगली बॅटिंग राजेश करतोय. दुसऱ्या बाजूला सनी. हो, आज चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगवरनं फार वेगाने धावलेत, पण चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा रेषेच्या पार, चौकार. आणि अत्यंत चांगलं संगीत ते सातत्याने सादर करतात. क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आता प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात, मग ते एक दिवसाची स्पर्धा का असे ना. हो, आज कट करतात, पॉईंटच्या वरून एक्झिक्यूट केला. चेंडू फार वेगाने आउटफील्ड, खूप फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
आणि जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये. आता मात्र सनीने सूत्र आपल्या हातात घेतले. सनीला बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळाली. आपण बघितलं दोन्ही पटके स्क्वेअर ऑफ द विकेट ते खेळले. आधी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडंसं खेळलं, त्यानंतर आपण बघितलं चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेंथ होता. धावसंख्या धावफल कधी बघता आपण एकूण 25 धावांची अजूनही गरज आहे. पुढे आले मिस टायमिंग. झेलची शक्यता कठीण होता. प्रयत्न जरूर झाला होता पण झेलपर्यंत पोहोचता आलं नाही. प्रयत्न अतोनात असं म्हणतात की प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद नेहमी जास्त असतो आणि प्रयत्न माणसाने करायला हवे. धावसंख्या 26-19 धावांची अजूनही गरज असते. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये रिक्वायर्ड रेट आपण बघितलं 6.33 प्रति षटकामागे. विशेष सहकार्य लाभलेले या स्पर्धेसाठी ग्रामस्थ मंडळ आंबेगाव, खानिवरे, जांभुर्डे, मसा परिसर व मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या सगळ्यांचं मनापासून का तर आभार व्यक्त करायला हवं. कारण यांच्या सहकार्याशिवाय, योगदानाशिवाय, सपोर्टशिवाय ही स्पर्धा आयोजित करणं म्हणजे अशक्य असं खरं तर ही गोष्ट होती. पण सगळ्यांची मेहनत आहे आणि सगळ्यांचा हा सपोर्ट असल्याकारणाने आपण दुसऱ्या पर्वामध्ये आहोत. आंबेगावकर चषक नक्कीच गतवर्षी ही स्पर्धा जिची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि यंदा आपण बघताय त्या दुसऱ्या पर्वामध्ये अत्यंत सुंदर असं आयोजन. स्वीप करतायत. व्हॉट अ शॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. आमचे सुनील सर त्या ठिकाणी ऑपरेटिंग करत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे ग्लोव्ज घालून त्या ठिकाणी यष्टीरक्षक किपिंग करत असताना मिलिंद आहेत. आणि नक्कीच फार कमी वेळा आपण हे चित्र बघत असतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एखादा यष्टीरक्षक ग्लोव्ज घालून किपिंग करत असतो. आणि आता हा क्रिकेट टेनिस क्रिकेट मॉडर्न होत चाललं आहे, आधुनिक होत चाललं आहे. भरपूर गोष्टी बदल घडत गेले आणि अजूनही परिवर्तन सातत्याने होताना आपण बघत असतो. या दरम्यान बायच्या रूपाने यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही आणि बायच्या रूपाने एक धावसंख्या धावफल कधी बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 31-14 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे आपण बघितलं एका बाजूने झुकताना दिसतोय. स्वर्गीय रुपेश दादा 11 कानूर संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. हा चेंडू वेगवान. अपील पंच सांगतायत नाही मिळणार. कारण पंचांना 4 गोष्टींची नेहमीच काळजी घ्यावी लागते. एक्झॅक्टली चेंडू पडलाय कुठे, पडल्यानंतर निघतोय कुठे, हाईट फॅक्टर काय, आणि चौथी गोष्ट म्हणजे बॅटला कुठेतरी स्पर्श झालाय की नाही झाला. कित्येक वर्ष हा नियम क्रिकेटमध्ये आलाच नाही. भरपूर वर्षानंतर हा नियम आला. 36 क्रमांकाचा नियम LBW. कारण फलंदाज वारंवार एस्टनवर जाणारे चेंडू पायाने अडवू लागले आणि त्यानंतर या नियमांचा जन्म झाला. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आपण बघतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड आपण बघतायत आणि 2 धावा येत आहेत. आणि सकारात्मक आपल्याला बॉडी लँग्वेजच्या दोन्ही बॅटरची बघायला मिळते. राजेश देसले, सनी कुळे दोघांनी खूप चांगली पार्टनरशिप आत्तापर्यंत बिल्डअप केली. 34 धावा केल्यात. 11 धावांची अजूनही गरज आहे. सामना थोडासा एकतर्फी जरूर आहे पण आता इथून हा सामना जिंकणं थोडंसं कठीण कोरावळ्यासाठी. ऑलरेडी त्यांना पॅनल्टी 2 धावांची लागलेली आहे आणि चेंडू आपण बघितले तर आत्तापर्यंत शिल्लक असतील 13 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न आणि खाली बसून खेळतात. बघा फलंदाजाला कुठलीही बंधनं सुनील सर कधीच नसतात. तो कुठेही जाऊन खेळू शकतो, मागे जाऊन खेळू शकतो. बऱ्याचदा विकेट किपरलाही बॅट लागण्याचे किस्से आपण बघितलेले आहेत पण गोलंदाजाला भरपूर बंधनं असतात. तर ड्रिंक्स ब्रेक 3 ओव्हरनंतर होईल. 3 ओव्हरनंतर आपण धावसंख्या सांगूया. धावफलक झालेलं आहे एकूण 34 धावा झाल्यात. अजूनही 11 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आणि रिक्वायर्ड रेट 5.5चा. नक्की सुनील सरांना आपण ऐकलं. सुनील सर डोंगर नावे
चा हा आवाज दीपवीर देखील याच गावाला बिलॉंग करतात आणि सुनील सरांचं वक्तृत्व अप्रतिम आहे आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना सातत्याने मी ऐकत असतो. का तर या मुरबाड तालुक्याचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती समालोचक म्हणून त्यांनी फार मोठं केलं आहे आणि असा समालोचक खरं तर या मुरबाड तालुक्याला लाभलेला आहे. हे या मुरबाड तालुक्याचं भाग्य आहे. अनेक समालोचक सातत्याने तयार होत असतात आणि ही कला पुढे मोठी व्हावी यासाठी नेहमीच हे सिनियर कॉमेंटेटर प्रयत्न करत असतात. दरम्यान काही सन्मान आहेत ते आपण करणार आहोत. मंचावरती सुरेश भाऊ विदे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करणं प्रवीण विदे यांचे जे पिताश्री आहेत वडील आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. आज तिसरा दिवस, उद्या मात्र निर्णायक आणि सेलिब्रेशनचा दिवस असणार आहे. मंचावरती सुरेश भाऊ विदे यांचा सन्मान होत असताना दिनेश दादा या स्पर्धेचे शिल्पकार, जनक, निर्माते, प्रणेते, उद्गाते त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष देखील आहेत. त्याचबरोबर चेतन घरत या ठिकाणी उपस्थित आहे. अच्छा, आयोजन कमिटीमध्ये नक्कीच खरं तर या आमच्या दिनेश दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सगळेजण, चेतन गरज असेल, रोशन गावाले, प्रवीण विदे, संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आंबेगाव या सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा फार कमी वेळेमध्ये नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी आहे. अत्यंत सुंदर प्रयत्न आयोजनाच्या माध्यमातून आपण बघतायत आणि एखाद्या चांगल्या आयोजनामध्ये ज्या ज्या गोष्टी हव्या असतात त्या साऱ्या काही देण्याचा प्रयत्न नेहमीच आयोजक करत असतात. हा चेंडू पुढे आले होते, एसट्यांच्या मागे एसटी रक्षक त्या ठिकाणी प्रयत्न जरूर झाला होता. ग्लोव्जमध्ये करत चेंडू पकडून थ्रो करणं इतकं सोपं काम नसतं. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघत असतो, लेदर बॉलमध्ये बघत असतो, एसटी रक्षक ग्लोव्ज आधीच काढत असतात जेव्हा त्यांना असं वाटतं की हा फलंदाज पुढे जाईल किंवा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. कारण ग्लोव्जमधून पकडणं आणि त्यानंतर तो थ्रो करणं तितका प्रॉपर तो थ्रो जात नाही एसट्यांवरती किंवा हव्या निश्चित स्थळी तो पोचत नाही. हा डॉट बॉल बॉलिंग मार्कवर धनाजी धुमाळला आपण बघतायत. हा चेंडू सुंदर होता, गुड लेंथ वरनं बाहेर निघतं, अप्रतिम डिलिव्हरी. 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत. थोडीशी का असे ना आशा पल्लवित करतात गोलंदाज. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 11ची गरज आहे. होणार का प्रश्न मित्रांनो, शेवटी क्रिकेट आहे. मी माझ्या आयुष्यातला एक असा सामना नेहमी सांगत असतो की 12 चेंडू 3 धावा करू दिल्या नव्हत्या रॉयल कोलंबोली संघाला. खरं तर खारघरच्या मैदानावरती हा देखील रेकॉर्ड आहे. असे असंख्य विक्रम क्रिकेटमध्ये घडत असतात. हा चेंडू मिड ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण, आणखीन एक डॉट बॉल. आणि बघा डॉट बॉल जसे येतील प्रेशर वाढू शकतो. आता चेंडू शिल्लक आहेत 9, करायच्यात 11 आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे कुठेतरी रोमांचकता थोडीशी निर्माण केली आहे गोलंदाजाने, पण सोपं काम नसेल. धनाजीला आणखीन पुढचे 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील. पुन्हा एकदा धनाजी ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफला झेलची शक्यता, फलंदाज बाद होईल. पहिला ब्रेक थ्रू इथून प्राप्त केला धनाजीने. फलंदाज राजेश जेसले बॅक टू द डगआउट. आदरणीय नरेशजी जाधव आणि भारतजी भालेराव यांचं आगमन झालेलं आहे. आंबेगावची ही स्पर्धा आंबेगावकर चषक आणि नक्कीच गावाच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही बघताय आणि प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असायला हवा. आणि ग्रामीण क्रिकेट आपण यासाठी तर खेळत असतो. भरपूर पैसा क्रिकेटमध्ये येताना दिसतोय, पण आजही ग्रामीण क्रिकेट केवळ गावाच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी, नावासाठीच खेळला जातो. आणि त्यामुळे ग्रामीण क्रिकेट सातत्याने आपण बघत असतो की दरम्यान आकाशी कांबळे यांचं देखील आगमन झाले. स्वागत आहे, या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दिनेश दादा घरात नक्कीच प्रत्येकाची काळजी आपुलकीने घेत आहेत आणि प्रत्येकाला इथे सन्मानित केले जात आहे. मॅचमध्ये जबरदस्त रोमांच. पुन्हा एकदा 8 चेंडू शिल्लक आहे, 11 धावांची गरज. न्यू बॅटर सचिन कुर्ले यावेळेस येतोय. हा चेंडू पायावरती यावेळेस स्टारमध्ये जाऊन धडकलाय. आणखीन एक धक्का. काय जबरदस्त मॅच मैदानावरती
धनाजी धुमाळने या मॅच मध्ये प्राण ओतलाय. एक वेळ अशी वाटत होती की न्यू यंगस्टार कोराळे संघ पराभवाच्या छायेमध्ये गेलाय, पण इथून मात्र आता ढोक्याची घंटा वाजवली धनाजी धुमाळने. हॅट्रिक वरती तो आता मात्र येऊन पोहोचलेला आहे आणि इथून मात्र हे षटक निर्धाव जाते की काय प्रश्न. चेंडू शिल्लक आहे 7 आणि विजयासाठी हव्या धावा आता मात्र 11. हो, सुंदर चेंडू बॅटची कडे घेऊन थर्ड मॅनला तिथे झाली चूक. लेझी क्रिकेट. चेंडू अडवता आला असता, पण यावेळेस चेंडू मात्र सीमा रेषेच्या लगत गेलाय आणि तोपर्यंत काय घडलंय मैदानावरती. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच निराश आहे संघ सहकारी. 3 धावा पूर्ण झाल्यात. प्रयत्न करायला होता तर या क्षणाला मेहनत करायला हवी होती. 100% कमिटमेंट ही फार महत्त्वाची असते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि या खेळामध्ये प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं असतो. कधी कधी एखादा खेळाडू असा खेळून जातो की ती लढाई त्याच्या एकट्याची वाटत असते, पण हे नेहमीच घडत नसतं. आणि या मैदानामध्ये आपण बघितलं बॅटची कडा लागली. धनाजीने इम्प्रेस केलं. काय गोलंदाजी केली. हा चेंडू देखील अप्रतिम होता. बॅटची कडा लागली आणि शॉट थर्डमॅनच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेला. प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक श्याम धुमाळ होते ते निराश आहेत. त्यांना माहिती आहे या क्षणाला या धावा रोखणं फार गरजेचं आणि धावा रोखणं म्हणजे क्रिकेटमध्ये धावा बनवण्यास समान असतं. आता येणारे 6 चेंडू शिल्लक आहे. 8 धावांची गरज आहे. मात्र बघूया धनाजीने जी मेहनत केली आहे त्या मेहनतीला फळ मात्र शेवटचं षटक हाताळणारा गोलंदाज मिळून देईल का. बॉलिंग मार्कवर पिंकेश बघूया. पिंकेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला. चेंडू नाही, या सामन्याचं भवितव्य सोपवलेलं आहे आणि पिंकेश समोर आता एक फार मोठी अग्निपरीक्षा असणार आहे, कारण 8 धावा होण्यापासून रोखायचे आहेत. स्ट्राईकला डावखुरा फलंदाज आपण बघतोय यावेळेस सौरभ देसले. बघूया 6 चेंडू 8ची गरज. राऊंड द विकेट. हुक करतात यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आणि सौरभ देसलेने दाखवून दिलंय मागचं षटक जरी इकॉनॉमिकल असलं तरी अजून या सामना आम्ही सोडला नाहीये आणि या षटकाने मात्र सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळते. धावसंख्या धावफल कधी बघतो आपण 43. केवळ 2 पावलं दूर आहे विजयापासून मैदानावरती स्वर्गीय रुपेश दादा 11 कान्होळ संघ. चांगला संघर्ष खरं तर राहिला फिल्डिंग करताना, धावसंख्येचं संरक्षण करताना, पण स्कोर लेवल झालेली आहे आणि आता एका धावेची गरज आहे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. खूप चांगली गोलंदाजी धनाजी धुमाळची राहिली, पण अंतिम षटक आपण बघतायत पिंकेश घेऊन आलेले आहेत. केवळ 8 धावा शिल्लक होत्या आणि हा सामना पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं की कानोळच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला होता, पण थोडीशी रोमांचकता धनाजीने निर्माण केली होती आणि कुठेतरी थोडीशी आशेची किरणं तो मैदानामध्ये घेऊन आला होता. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि एका धावेची गरज. बॅटची कडा यावेळेस चेंडू गेलाय मागे लॉंग लेगच्या दिशेने. अशा प्रकारे स्वर्गीय रुपेश दादा 11 कानोळ संघाने आंबेगावकर चषकमध्ये विजयाचं खातं उघडलेलं आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि न्यू यंगस्टार कोराळे बिल आम्ही देतो. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. खूप चांगली फाईट तुमची राहिली. काही चुका तुमच्याकडनं जरूर झाल्या, त्या चुकांचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा आणि पुढच्या स्पर्धेमध्ये आपण नव्या उमेदीने नव्या जिद्दीने उतरा. तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.